नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होत असतानाच आज नाशिकमध्ये 15,000 वृक्ष लगावडीचा शुभारंभ करण्यात आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण प्रेमी साधू महंतांच्या उपस्थितीत मखलमाबाद परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यानंतर नाशिक शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाणार असून हरित नाशिकच्या संकल्पने अंतर्गत नाशिककरांचा सहभाग वाढवण्यात येणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनात साधुग्राम उभारण्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे. पुण्यातील श्रीराम पिंगळे यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली असून 15 जानेवारी पासून वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी गिरीश महाजन म्हणाले की आज आपल्यासाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून वृक्षांचा विषय हा चर्चेचा विषय होता. आता आपण वृक्षारोप ॲप तयार केले आहे. मागील कुंभमेळा काळात जशी व्यवस्था होती तशीच व्यवस्था केली जाणार आहे. एकही नवीन राहुटी लावली जाणार नाही. मागील काही दिवसात तिथे झाडे झुडपे वाढलेली आहे, ती तोडण्याचा विषय होता. मात्र माझे कार्टून बनवण्यात आले, मला लाकूड तोडा म्हटले गेले. पर्यावरण प्रेमी काही राजकीय संघटना यात उतरल्या, पण मला याबाबत बोलायचं नाही. गिरीश महाजन पुढे म्हणाले की साधू गांजा पितात असे ते बोलतात, ते बोलणे योग्य नाही. नगरपालिका निवडणुकीनंतर मी झाडे बघण्यासाठी गेलो. ही सर्वांची जबाबदारी आहे. एक झाड आईच्या नावावर लावा असे आवाहन मोदींनी केले होते. अजूनही कुठे जागा असेल तर तिथेही झाडे लावू. 15,000 काय 25,000 झाडं लावू. मी आमदार नगरसेवकांना सांगितले की तुम्ही जागा सांगा, आपण झाडे लावू. ही झाडं CSR फंड मधून लावली जात आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. आमच्यावर आरोप करू नका, ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे असे आरोप केले. असे पाप कोण करणार असे म्हणत गिरीश महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मागील कुंभमेळ्यामध्येही तुम्ही माझे काम बघितले आहे. त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. विविध संस्था संघटना वृक्षारोपणात सहभागी झाल्या आहेत. आता तुम्ही सांगाल तेवढे झाडं लावणार आहोत. तुम्ही नाशिककर म्हणाल की आता बस झाले, पण आम्ही थांबणार नाही असं देखील गिरीश महाजन म्हणाले. पुढील बातमीसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.